माहे भगवत प्राप्ति करता निष्काम करने साधना करता परम पूज्य परमात्मा सेवक मंडल नागपूर इनकी के वतीने महाकाजी बाबा जिंदगी यहाँ के आदेशाप्रमाणे आजच्या एकावतांची नवे आव्हानाची चर्चा बैठक सुरुवात आहे। चर्चा बैठक भगवान बाबा हनुमान जी उपस्थित अन्नामाचे प्रणाम तसे महाकाजी बाबा जिंदगी उपस्थित अन्नामाचे प्रणाम तसेच बाबाचे कुटुंबातील सर्व सेवक सेविका लहान मोठे मुले मला सर्वांना माझे नमस्कार। मला संचालकजींनी बाबाच्या शिकवण्या विचार मांडण्याकरता सांगितलं आहे। शिकवण्याच्या माध्यमातून मी आपल्या बुद्धीप्रमाणे विचार मांडत आहोत। बाबाची शिकवण म्हणजे सकाळची विनंती संस्कारची प्रार्थना याच्यावरच आपल्याला शिकायचं आहे। 4 तत्व 3 शब्द 5 क्रिया आणि मार्गात येण्याचे कारण। आपण मार्गात कशासाठी येतो? चांगला माणूस मार्गात येणार नाही, कारण की आपल्यावर कोणीही कोणी प्रकारची आपत्ती असते म्हणूनच आपण मार्गात येतो। माझ्यावर तर आपत्ती आली होती तेव्हा मी या मार्गात जोडलो। त्यावेळेस माझ्यावर अनुभव आला, पण तो अनुभवाला मी काही माझ्या भेद प्रकारचा राहणार नव्हता, म्हणून माझ्यावर असा आला अनुभव। सुरुवातीमध्ये 4 दिवसाचा कार्य दिला होता मला। त्या कार्यामध्ये असा अनुभव आला की माझ्या जागी दुसरा सेवक जर राहता तो मार्ग सोडून देता। आपण मार्गात आल्यावर मी तिसऱ्या दिवशी मार्गात आलो आणि तिसऱ्या दिवशी मी वाघाकडे गेलो नागर धरून त्याला। जेव्हा मी नागर धरून गेलो तर माझ्यासोबत माझी पत्नी होती आणि आपण दुपारी जेवणाची सुट्टी केली। नागर उभाच होता। त्यावेळेस त्याला आम्ही जेवायला बसलो आणि आम्ही माझ्या मुलाला तेव्हा आम्ही मार्गात आलो तर निश्चित जाऊन गेला माझा मुलगा। त्यासाठी आपण या मार्गात आलो होतो, पण तो एक मला आमच्या शेतीला सरप दिसला। तो सरप असा आमच्या समोरून आला आणि बैलाच्या जोडी जवळण्यासारखा जाऊन सगळा बिळामध्ये लपला। तेव्हा शेती सांगितले तो सरप गेला तर मला जाऊ दे, तो आपल्या यात्रा जाते, आपण आपल्याला जेवण करा आणि नंतर आपण आपल्या कार्याला सुरुवात करू। जेवण झाल्यानंतर मी पहिला वेळा धुळ्यापासून नेला, जसा नेला तसा तो नागसाहेबांनी अशी एकदम खण काढली तर मी एकदम घाबरल्यासारखा झालो। तेव्हा मी पहिला तिथेच उभा केलो आणि भगवंताला प्रणाम केलो। भगवान बाबा हनुमानजी मी म्हणलो, भगवान बाबाजी हनुमानजी मी म्हणलो, हा सरप आहे, मी आजपर्यंत विच्छू नाही मारली, सरप नाही मारला, पण तुम्ही मला शक्ती द्या सर्पाला मारण्याकरता। हा आता बैलाला डसत होता। त्यावेळेस मी तुतारी धरलो आणि तुतारी त्या बिळामध्ये टाकलो आणि बैलाला थोडा बाजू करून त्या सर्पाला तेथेच मारलो। त्यानंतर माझा काका आला, म्हणते याला जाळून टाक म्हणते। मी ठीक आहे, जाळून टाकला। दुसऱ्या दिवशी तो आवडता म्हणजे गिराटा समाप्त झाला, मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या आवरावर मी गेलो। त्यावेळेस त्यावेळेस तो हा होता पांढरा दूध नाग म्हणते त्याला, तो होता ना। त्या आवरावर गेलो त्या दिवशी दुसऱ्या दिवशी। नंतर दुसऱ्या दिवशी गेल्यानं असा दुपारचा वेळ होता आणि आपण जेवण्याकरता धुऱ्यावर बसलो। पहिला खालती होते, आम्ही जो धुऱ्यावर बसलो होतो त्या धुऱ्यानं एक काळा नाग तो आपल्याकडे येत होता आणि माझ्याकडे येऊन ते शेवटीला दिसला। तो बी मला नाही दिसला, शेवटीला दिसला तो दिसला। त्यानंतर तो सरप जाऊन त्या नांगरची फार आणि बैलाच्या दोन्ही पायाच्या बिचात उभा होता। मी म्हणलो मग आणखी मी तिथे उभा झालो आणि भगवंताला प्रणाम केलो। भगवान बाबा हनुमानजी मी म्हणलो, इकडे मी म्हणलो दोन्ही बैलाचे पाय आहेत आणि नांगाच्या फणावर हा सरप उभा आहे, मला याला मारण्याकरता तुम्ही शक्तीच्या आणि जेच्या तेथे ठेवा विना। तर तसाच झाला, मी भगवानला प्रणाम केलो ना तुतारी धरलो, तुतारीला तो बी सरपाला मारलो। म्हणजे तो सरप ना इकडे गेला तिकडे गेला, जेच्या तेथे उभा राहिला। हा अशा प्रकारचा अनुभव आला। तेव्हा मला असा लागला की आपल्याकडे आणखी काही आमच्यावर काही आणखी हे असतील, काही ना काही होणारच आहे असा माझ्यामध्ये हे आला। आणि मी घरी आलो त्यानंतर मी विचार केलो, मी जवळपासच्या सरकारला विचारलं, मला असं घटना दोन्ही वावरावर झाली माझ्यासोबत
आता समोर काय होणार आहे मला माहित नाही. मग मी म्हणलो त्या सेवकाने मला तुम्ही म्हणे मार्गदर्शकाकडे जा आणि विचार द्या. मी मार्गदर्शकाकडे गेलो, संतोषजी भोसले त्यांच्याकडे गेलो. त्यांना मी सांगितलं मार्गदर्शकजी मला म्हणलो दोन्ही वारावर सरप भेटला आणि त्याला सरपाला मी मारलो. त्याने म्हटलं सरपाने मारला तर चांगला केला म्हणजे त्याला दुसरी जोडी भेटणार आहे म्हणे. पण म्हणे मी म्हणलो आता काय आहे माझ्या वावरामध्ये कोणतं मजदूर येणार कामातमध्ये. म्हणजे त्यावेळेस माझ्या मुलगा मेला तर लोक म्हणजे सैतान झाला असा त्या गावामध्ये आणि आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये ती चर्चा पसरलेली होती. तुम्हाला माझ्या वावरामध्ये कोण आहे कोण येणार मी म्हणलो काम करण्याकरता. नाही म्हणे तुम्ही म्हणे जेव्हा म्हणे घरून निघता म्हणे तेव्हा म्हणे सकाळची विनंतीमध्ये भगवंताला सांगा म्हणे भगवान बाबांची मी वाड्याला जातो माझ्या सोबत त्याला आणि स्वतः उपचार पूर्ण काम विठ्ठल करूया. मला व्यवस्थितपणे माझ्या बैलाला व्यवस्थित घरी आणून द्या किंवा आम्ही मजुराशी काम करत होतो त्या मजुराला सद्बुद्धी द्या. असा बैलाला शक्ती द्या असं सर्व शब्द म्हणे भोजनाच्या वेळेस सांगा म्हणे. शेतीचं काम सुरुवात झाला तेव्हा तुम्ही म्हणे भगवंताला सांगा म्हणे सकाळी म्हणे विनंती प्रार्थनामध्ये सांगा म्हणे की आमच्या शेतीचं काम सुरुवात होणार आहे. आता तुम्ही उद्यापासून आमच्या मजुरासोबत राहा आमच्यासोबत राहा असा शब्द ठेवत जा म्हणे. काही होणार नाही म्हणे भगवंतावर विश्वास करा म्हणे. म्हणजे असा सांगण्याचा तात्पर्य असा होता की तो माझी परीक्षा घेत होता. भगवंत माझी परीक्षा घेत होता की हा भेटते का काय होते मार्गात राहते का नाही राहते. तर माझा कट्टा होता त्या दिवशी मी म्हणलो होतो जेव्हा मार्गात गेलो त्या दिवशी म्हणलो आता मी म्हणलो काही बी बात होऊन जाय तर आपण हा मार्ग सोडणार नाही. तेव्हापासून 2007 पासून आम्ही या मार्गात जुळलेलो आहोत आणि बाबाच्या तत्वशब्द आदेशाप्रमाणे चालत आहोत. एवढे बोलून मी आपले शब्दाला येथे राहून देतो आणि सर्व सेवकांना नमस्कार करतो. नमस्कार.